ती फक्त 9वीत शिकणारी एक साधी सरळ मुलगी होती. सकाळी नेहमीसारखी गणवेश घालून शाळेत गेली होती. पण संध्याकाळी जेव्हा घरी परतली तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये भीती होती. आवाजात कंप होता आणि ओठांवर एकच वाक्य, आई, मला इतकं वाईट वाटतंय की शाळेत परत जायचंच नाही. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातल्या एका नामांकित खाजगी शाळेत 8 जुलै रोजी घडलेला हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय, जिथे मासिक पाळीच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनींना विवस्त्र करून तपासण्याचा संतापजनक प्रकार घडला. यामुळे या मुलींना प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांनी घरी आल्यावर रडत रडत पालकांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आणि त्यांनी थेट शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला घेराव घालत जोरदार आंदोलन केलं. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांच्यासह 8 जणांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना RS दमाणी या इंग्रजी शाळेत घडली असून इथे नर्सरी ते 10वी पर्यंतचे शिक्षण दिलं जातं. सुमारे 600 विद्यार्थी शिकतात, त्यापैकी 300 मुली आहेत. त्या दिवशी सकाळी बाथरूममध्ये काही ठिकाणी रक्ताचे डाग आणि भिंतीवर बोटांचे ठसे दिसले. ही माहिती सफाई करणाऱ्या मावशींनी मुख्याध्यापिकांना दिली. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेत 5वी ते 10वीच्या सर्व मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्र बोलावलं गेलं आणि प्रोजेक्टरवर त्या रक्ताच्या डागांचे फोटो दाखवत त्यांना दरडावलं गेलं. कोणाला पाळी आलीये सांगा. काही मुली घाबरल्या, काही गप्प राहिल्या. ज्या मुलींनी पाळी आल्याचं सांगितलं त्यांचे हाताचे ठसे घेण्याचे आदेश दिले गेले आणि ज्या मुलींनी नकार दिला त्यांना बाथरूममध्ये नेऊन कपडे उतरवून तपासण्याचे आदेश देण्यात आले. मावशींनी सुमारे 10 ते 12 मुलींना विवस्त्र करून तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे. या अपमानास्पद अनुभवामुळे घाबरलेल्या मुलींनी घरी आल्यावर त्यांच्या आईवडिलांना रडत रडत सगळं सांगितलं. 9वीतील विद्यार्थिनीच्या आईने सांगितलं की तिची मुलगी घरात आल्यावर हादरलेली होती. रडत रडत म्हणाली, आई, शाळेत माझ्याबरोबर फार वाईट वागणूक दिली. हे ऐकून संबंधित पालकांनी इतर पालकांशी संपर्क साधला आणि तेव्हा समोर आलं की बऱ्याच मुलींना अशाच प्रकारातून जावं लागलं. त्यामुळे 9 जुलै रोजी सकाळी संतप्त पालकांनी शाळेत धाव घेतली, मुख्याध्यापिकेला घेरलं, जाब विचारला आणि राजीनाम्याची मागणी केली. दुपारपर्यंत पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात जोरदार वाद झाला. पालकांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. एका पालकाच्या म्हणण्यानुसार त्याच्या मुलीला मासिक पाळी नसतानाही सॅनिटरी पॅड का वापरतेस असं विचारून तिच्यावर खोटं बोलण्याचा आरोप करण्यात आला आणि जबरदस्तीने अंगठ्याचा ठसा घेण्यात आला. वाढत्या संतापामुळे मुख्याध्यापकांनी पोलिसांना पाचारण केलं आणि शाळा परिसराला छावणीचं स्वरूप आलं. पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे आणि निरीक्षक मुकेश ढगे यांनी पालकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र संस्था चालकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांनी मुख्याध्यापिकेला पोलीस ठाण्यात नेलं आणि पालकांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केलं. अखेर पोलिसांनी माधुरी गायकवाड, शाळेतील 5 महिला शिक्षिका, शाळा समितीतील 2 महिला सदस्य अशा 8 जणांवर पोक्सो कायद्याअंतर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. मुख्याध्यापिका व मावशीला अटक झाली असून उर्वरित आरोपींवर लवकरच कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शाळा प्रशासनाने गायकवाड यांना तात्काळ निलंबित केलं आहे, मात्र या प्रकरणावर अधिक बोलणं टाळलं आहे. या लज्जास्पद प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून अनेक मुली अजूनही शाळेत जायला घाबरत आहेत. या प्रकरणात पोलीस पुढे काय पावले उचलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. प्रेक्षक हो, या घटनेवर तुमचं काय मत आहे? कृपया खाली कमेंट करून नक्की कळवा.